नमस्कार. एव्हरीडे स्टोरीज विथ कीर्ती या आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण एक सगळ्यांचा कॉमन टॉपिक घेणार आहे ते म्हणजे ड्रायव्हिंग. आजकाल सगळ्यांच्या घरी टू व्हीलर, फोर व्हीलर या असतातच आणि ड्रायव्हिंगसाठी आपल्याला बरेचसे रूल फॉलो करावे लागतात. ड्रायव्हिंग शिकावं लागतं. प्रॉपरली कोणीतरी आपल्याला गाईड करणारं लागतं. तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण ड्रायव्हिंगबद्दल मार्गदर्शन म्हणा, काही किस्से म्हणा, काही इन्स्ट्रक्शन, डूज अँड डोंट्सचे काही इन्स्ट्रक्शन्स हे आपण सगळं आज रुपेश सरांबरोबर रुपेश सर आपल्याबरोबर शेअर करणार आहेत आणि त्यांचं ड्रायव्हिंग हे त्यांचं ते आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल तर ते कायदेशीर सल्लागार आहेत आणि ड्रायव्हिंग हे त्यांचं एक पॅशन आहे आणि ते पॅशन त्यांनी आजपर्यंत जपलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडनं आज मार्गदर्शन घेऊया. त्यांच्या शब्दामध्ये आपण आज ऐकूया की ड्रायव्हिंग बद्दल काय त्यांचे अनुभव आहेत, काय त्यांच्याकडे वेगवेगळे किस्से आहेत ते आपण आज त्यांच्याबरोबर डिस्कस करूया. सो वेलकम सर. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि आपण आज म्हटल्याप्रमाणे ड्रायव्हिंग बद्दल आपण आज आपल्या प्रेक्षकांशी सगळे किस्से शेअर करणार आहोत. आपण त्यांना काही मार्गदर्शन करा जे त्यांना ड्रायव्हिंग करताना उपयुक्त ठरेल. सो आपण आता आपल्या मेन टॉपिक कडे वळूया की ड्रायव्हिंग हे आपण कधीपासून म्हणजे स्टार्ट केलं ड्रायव्हिंग किंवा ड्रायव्हिंग हे पॅशन म्हणून तुम्ही ड्रायव्हिंग कडे कधीपासून बघायला लागलात? नमस्कार, मी रुपेश सतीचंद्र आंबेडकर. तसं माझं प्रोफेशन मॅडमने सांगितलं की कायदेशीर सल्लागार, गृहनिर्माण संस्था कायदेशीरकरण. पण वयाच्या 16 वर्षापासून मी ड्रायव्हिंग करतो फोर व्हीलर. म्हणजे मी डायरेक्ट फोर व्हीलर शिकलो. टू व्हीलर साधारण मला 18 वर्षानंतर शिकलो असेल मी. ऍक्च्युली बाबा माझे बिल्डर होते आणि त्यांना ते गाडीचा शिकण्यापासून ते चालण्यापर्यंत वेळच नव्हता. त्यांचं भरपूर धावपळीचं आयुष्य होतं. त्यामुळे आम्ही कुठच्याही कार्यक्रमाला फंक्शन्सला कुठेही असेल, आजूबाजूला लग्न समारंभ वगैरे सगळ्या गोष्टीपासून गावाला जाणं. कोकण आमचं गाव, हे फार गोव्याचं बॉर्डर. आणि कोकणातले रस्ते एकदम घाट वगैरे असे सगळे रस्ते पण नागमोडी रस्ते आहेत. सिंगल सिंगल रस्ते. आणि मग त्यानिमित्ताने आमचं गाडीतून फिरणं व्हायचं. मी माझं ऑब्झर्वेशन पहिल्यापासून होतं, की गाडी कोण कसं चालवत आहे. ऍक्च्युली कसं असायचं, की त्या गाड्या पहिले मोठ्या असायच्या. ट्रॅक सुमो म्हणजे 9 सीटर 10 सीटर आपण बोलतो. म्हणजे पुढे 3 जण, मध्ये 4 जण, मागे 4 जण. पुढची 3 जणांची सीट आमच्या कन्फर्म होत्या फिक्स. म्हणजे एक ड्रायव्हरची सीट, त्याच्यावर ती मोठी सीट असायची पहिले. आता ते सिंगल सीट आल्या, पॉकेट सीट. पहिले त्या 2 सीटरवाली असायची. तर प्रॉपर 2 जण बसू शकत नव्हते. म्हणजे मी आणि माझे बाबा ही आमची सीट फिक्स होती. त्यामुळे माझ्या बाजूला ते गिअर आणि माझं ड्रायव्हर गाडी चालवताना. तर त्यामुळे सगळं माझं ऑब्झर्वेशन असायचं. आणि म्हणून मला लहानपासून ते क्रेज होते गाडी शिकायचं. आणि त्या प्रकारे मी बघून बघून सगळं ठेवलं होतं. पुढे असं झालं की साधारण 98-99 ला आम्ही बदलापूरला आलो. आणि माझा एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू, जे नातू हे अशोकराव आंबेडकर तर हयात नाहीये, त्यांचा मुलगा राजरत्न आंबेडकर, त्यांच्याकडे सुमो गाडी होती. तेव्हा गाड्या वगैरे आताही भरपूर सगळ्यांकडे फोर व्हीलर, टू व्हीलर तर सर्वच. फोर व्हीलर आहे नॉर्मली. पण तेव्हा आहे ना भरपूर क्वचित लोकांकडे, जे अगोदर ते विचारू नका, वेटिंग बिटिंगवर चालायच्या सगळ्या गाड्या. पण तेव्हाही क्वचित लोकांकडे फोर व्हीलर होते. तर त्यांच्याकडे सुमो गाडी होती. आणि मग राजरत्न जसं जस्ट 11वी-12वी झालेली आणि माझी काहीतरी 7वी-8वी 9वी झालेली साधारण. एक्झॅक्ट सांगता येत नाही. पण आम्ही आहे ना ती गाडी असल्यामुळे आम्ही असं त्या गाडीमध्ये बसून स्टार्टिंग करून एसी लावून बसायचो. तो शिकला होता. पण आम्हाला कळ होती, भीती होती. नाही, नाही, काही प्रॉब्लेम झाला, काही इश्यू झाला, लायसन्स नाहीये किंवा काय. त्यामुळे आम्ही गाडी बाहेर काढत होतो. पण राजरत्नाला गाडी यायची चालवायला. आम्ही थोडंसं आजूबाजूला फेरफटका मारत होतो. खाली खाली रस्ते होते. राहायला आम्ही बदलापूरला होतो. एकदम खाली खाली रस्ते. आता तर तुम्हाला उभं राहायला जागा नाही. एकदम खाली रस्ते, जंगलच होतं पूर्ण. 2000च्या अगोदरचा पिरियड बघतील ना, बद्दल तो जंगल होतं. त्यामुळे आम्ही गपचूप गपचूप काढतो. राजरत्नाची वडील डॅडी बोलतात त्यांना, त्यामुळे ओरडायचे, गाडी घेऊन नका जाऊ बाहेर. पण आम्ही नजर हटली तसं आम्ही बाहेर काढायचो. नाही, दुर्घटना कधीच आमची घडली नाही. त्यामुळे त्या गोष्टी आम्ही प्रिकॉशन घ्यायचो. आम्हाला भरपूर कळ होती या गोष्टीची. म्हणजे आम्ही कधी जसं आगाऊपणा करून आई वडिलांना त्रास, कधी हा प्रकारच झाला आमच्याकडून आयुष्यात नाही झाला. तर त्यामुळे तो चालवायचा आणि मग मलाही तो सांगायचा. नॉर्मली मी कधी बसलो नाही. लहान होतो ना, भरपूर लहान होतो. 15-16 वर्षांचे लहान वय ना.
15 वर्ष 15 वर्षाचं. तर मला सांगून ठेवलं. तर त्यानंतर ना साधारण 16 वर्ष 17 वर्षाच्या आसपास माझ्या बाबांनी एक ट्रॅक्स गाडी आणलेली घरी. मित्राची होती. पण ते मित्र दुबईला होते. ते आणलेली गाडी. त्या गाडीची कंडिशन भयंकर होती. 4 वेळा पंप केल्यानंतर एकदम ब्रेक लागायचा. पण ठीक आहे. आम्ही थोडंसं मला नॉलेज वगैरे होतं व्यवस्थित. त्यात एक ड्रायव्हर जो आला होता ट्रॅक्स गाडीवर त्यांनी मला थोडासा म्हणजे बसून-बिसून सांगितलं व्यवस्थित गाईड वगैरे करून आणि मग तेव्हा मी शिकलो. साधारण 16 वर्षाचा 16-17 वर्षाच्या आसपास तो पिरियड होता. तर मी फोर व्हीलर शिकलो. फोर व्हीलर शिकलो आणि पुढे मग नंतर मग तो थोडा गॅप पडला वगैरे शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि पुढे असा तो काळ गेला. पण साधारण मग एक परत वर्ष 2 एक वर्षानंतर मग गाडी वगैरे हातात कंटिन्यू राहिल्या. टू व्हीलर वगैरे तर साधारण 18 वर्षांच्या वगैरे आल्या. त्यावेळी ते 10वीचा पिरियड होता ना, की आपल्या ती लय 10वी, 12वी लय मोठी गोष्ट आता ते काय महत्वाची वर्ष. हां. असा तो विषय होता. तेव्हापासून मी ही गाडीचा प्रकार म्हणजे फोर व्हीलर शिकलो आणि साधारण त्याच्या 2 वर्षानंतर टू व्हीलर वगैरे हाताळली. पण आता फोर व्हीलर ईझी होती. टू व्हीलर मला एकदमच भरपूर ईझी झाली. अशा प्रकारे माझं जे स्टार्ट झालं ड्रायव्हिंगचं ते इथपर्यंत झालं आणि त्यानंतर पुढे मग आपलं होतं चालू व्यवस्थित. म्हणजे कंटिन्यू तुम्ही नंतर हां, गाडी मग गाडी मग काय हातात गाडी चालवली. झालंच ना ते. मग एकदा गाडी सवय लागली ना माणसाला, म्हणून चालवून वगैरे ही काही गोष्टी होत बरोबर. नाही. गाडी वगैरे नंतर होते सर. असा होतो विषय. तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा, की ड्रायव्हिंग करताना साधारणपणे कोणते रूल्स फॉलो केले पाहिजेत किंवा काही नाही केलं पाहिजे हे आपल्या कारण आजकाल आपण बघतो, की अगदी 15-16 वर्षाची मुलं सुद्धा इझिली ड्रायव्हिंग करतात. त्यांना किती त्यातलं माहिती असतं, रूल्स किती माहिती असतात ते आपल्याला माहिती नाही. पण आपण बघतो आजूबाजूला बघतो खूप जण रॅश ड्रायव्हिंग करतात. तर आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही थोडंसं गाईड करा, की ड्रायव्हिंग करताना नक्की काय रूल फॉलो केले पाहिजेत, काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दल सविस्तर सांगा? बघा ॲक्चुअली कसं आहे का, की विषय असा इकडून स्टार्ट होतो, की आताचं जनरेशन तर थोडंसं वेगळंच आहे म्हणा. आपलं जनरेशन हो, भरपूर म्हणजे वेगळं त्यांना होतं. सगळं इझिली आजकाल इझी मिळतं सगळं हां. त्यामुळे त्यांना तर त्या असं म्हणू नये आपण, पण तसं महत्त्व राहिलेलं नाहीये नाही कुठल्या मिळत राहायचं आहे. गोष्टींचं. आणि कसं आहे, की पहिले कसं होतं थोडंसं, की मुलाचा हात सोडायचे एका याच्यानंतर. आता आई-वडील ना मुलांचे हात सोडायला तयार नाही. माझ्या बाबांनी 16-17 वर्षात हात सोडून सांगितलेलं, "आता माझ्या पायात तुझी चप्पल व्हायला लागलेली आहे. आता तू तुझ्या मार्गाला प्रयत्न कर म्हणजे सगळं." तर हे तसं नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. आता आपला ड्रायव्हिंगचा विषय आहे. आपण ड्रायव्हिंगबद्दल थोडंसं मी सांगतो. अ, म्हणजे माझ्याकडे भरपूर अनुभव, भरपूर किस्से आणि मी आजही जेवढे आहेत सगळे फॉलो करून जातो. म्हणजे माझं एक आयुष्यात एक ॲक्सिडेंट झालं होतं. छोटं होतं, त्यात दुखापत वगैरे असा काही विषय वगैरे नव्हता. पण महत्त्वाचा भाग होता तिकडनं म्हणजे मला सांगायचं का कारण आहे, तुमच्या आयुष्यात काहीतरी घटना घडली पाहिजे. की आपण त्यातनं शिकत जातो काहीतरी. नाही, नाही. मला म्हणायचं काय, की तुमच्या आयुष्यात कुठलीतरी घटना घडलीच पाहिजे आणि त्यातून शिकला असं नाही. काही गोष्टी अनुभवाने शिकाव्या लागतात. काही गोष्टी अनुभव. आपण बघतो, बघून शिकायला पाहिजे. की बाबा हा बघा ह्याच्यामुळे असं अरे याचं असं झालं, ह्याने असं नाही केलं. त्या भरपूर गोष्टी आपल्यासमोर दिसतात ॲक्सिडेंट झाली होती, काय होतं, काय बरोबर. नव्हतं वगैरे. त्या गोष्टी आपण अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे बाबा शिकलं पाहिजे, नाही असं होतं. हा त्रास आहे, हा आयुष्यभर दुखणं किती लोकांचे आपले आहेत. तर त्यामुळे काही गोष्टी आपण अनुभवातून शिकलेल्या पाहिजे. माझ्याकडे तो अनुभव होता एक ठीक आहे, अनुभव आला पण त्याच्यानंतर मग मी कधीच माझ्याकडून काही अशा चुका वगैरे झाल्या नाही आणि होणारही नाही. अशी मी स्वतः मनोमनी प्रार्थना करतो आणि त्याचं काळजी घेतो. बाकी तर परमेश्वर आहे सगळ्या गोष्टीला. पण विषय असा होता, माझा ॲक्चुअली पहिले ट्रॅव्हलचा बिझनेस पण होता. आणि मी सगळे भरपूर बिझनेस वगैरे माझे भाऊ ओळखीचे सगळं काम. ज्याचं आपलं यश आहे त्यात यश आहे. पण आपलं कुठेही गाडी थांबली नाही पाहिजे. पैसा बरोबर. कमवत राहायचा. कुठच्याही परीने आपल्याकडे पैसा आलाच पाहिजे. आपला गुजारा व्हायलाच पाहिजे. म्हणजे असं उगाचच हातावर हात ठेवून बसायचं. माझ्याकडे हे काम नाही, माझ्याकडे ते काम नाही. मग सरकारला दोष द्या, ह्याला दोष द्या, त्याला दोष द्या. मग आई-वडिलांना दोष द्या किंवा असं दोष देणं नाही. त्यामुळे त्यांनी ते शिकवलं की आपण आपल्या परीने जेवढ्या आहे तेवढी मेहनत करत राहायची. तेव्हा माझा ट्रॅव्हलचा व्यवसाय होता. जस्ट माझं लायसन्स वगैरे सगळं ओके होऊन 19-20च वय असेल आणि आम्ही नाशिकला चाललो होतो. तेव्हा त्या तुम्हाला बोलल्याप्रमाणे मोठ्या गाड्या होत्या. 11 जण ऑफिशियली बसायचे. 10 ते 11 जण ऑफिशियल होते. आर-टी-ओच्या त्या गाडीची पासिंग होती. तर आम्ही 10-11 जण होतो आणि आता तरी आपलं तुम्ही बघतात ना डबल रोड आहे. त्या लोकांना भरपूर सोयीस्कर या जनरेशनला डबल रोड आहे सगळीकडे, सिंगल वे. कळालं ना मग मला डबल वे हो, म्हणायचं काय? म्हणजे आता हां, रोड वन वे आहे. भरपूर पहिले कसं होतं सिंगल डेव्हलप रोड होता. झालेले. आता डबल रोड आहे. 4 पदरी बोलतो आपण ज्याला. तर 2 पदरी, 4 पदरी असे जे प्रकार डिव्हायडर टाकून वगैरे म्हणजे एकाच एकच जण एकाच आणि एकच असा विषय. आमच्या वेळेस तसं नव्हतं.
छोटेसे रस्ते असायचे. मोजून 2 गाड्या पण व्यवस्थित पास व्हायच्या, असा प्रकार होता. तर त्यामुळे तेव्हाची गोष्ट ही मी नाशिकला चाललो होतो, लग्न होतं. मे महिन्यातली गोष्ट होती. लग्नाला चाललेलो आम्ही आणि एक टँकर होतं साधारण उतरण होतं. टँकर समोर होता. 20-30 ची स्पीड असेल त्याची. कारण की तो चढणीला एकदम मला वाटतं लोडेड असेल आणि त्याच्यापुढे काळा पिवळा पट्टा होता. ग्रामीण भागाचे ट्रॅक गाड्या जातात ना, आपण आता पण बघतो भरपूर गाडी. तर तो होता. त्याच्या गाडीचा काही प्रॉब्लेम झाला माहिती नाही. मी आपला माझे लेन पकडून चाललो होतो. की जसं सिंगल रोड होता. एक लेन, राइटची लेन, लेफ्टची लेन अशी. लेफ्टची लेन पकडून मी माझी चाललेलो. त्याच्या गाडीचा काय प्रॉब्लेम झाला, त्याचं गॅरेज होतं राइट साइडला. त्याने अचानकपणे राईट घेतली गाडी आणि अचानकपणे राईट घेतल्यामुळे माझ्या गाडीची साधारण 60, 70, 80 अशी गाडी स्पीड असेल. जी मॅक्सिमम स्पीडच बोलू आपण. सुमो गाडी होती. सुमो गाडीला मॅक्सिमम स्पीड असते. 70-80 वगैरे. तेव्हा ती गाडी हलकीच होती. ट्रॅक्स आणि आर्मर्ड त्यातल्याच मजबूत गाड्या. त्या 3च गाड्या. त्या बाकी काही गाड्या एवढ्या नव्हत्या खास. मोठ्या एक्स-यू-व्ही कारमध्ये. आणि मला जेवढी माझ्याकडून कंट्रोल झाली गाडी, मी गाडी कंट्रोल केली ब्रेक मारून. पण ती शेवटी काय त्यांनी जी राईट मारलेली अचानकपणे, ती अंतर माझं आता जशा गाड्या बोट अंगठा लावला तसं ब्रेक लागतं तसे नव्हते. तर ती जाऊन आदळली गाडी. त्याची राईट मारल्यावर त्याची लेफ्ट साइडला गाडी आदळली गेली. माझ्या गाडीची हेडलाईट, रेडिएटर सगळे फुटलं गेलं आणि त्याच्या लेफ्ट साइडला जी लोकं बसले त्यांना भरपूर मार लागला. उतरलं की त्याला शिवीगाळ वगैरे करा ड्रायव्हरला. कारण की त्यांनी बघितलं ते सगळे बोलू दे नका. त्याचा काही प्रॉब्लेम झाला. त्यांचे आता ऑलरेडी बसले होते ते लोकं 15-16 जण होते गाडीमध्ये. ग्रामीण भागातली गाडी होती आणि त्याला झाले ते वगैरे शिवीगाळ वगैरे आणि मग पण त्यातून मला तो एक झाला असा इन्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट झाला छोटासा. आणि त्यानंतर त्यांनी मला गाडी वगैरे भरून दिली. तो वेळ निघून गेला तेव्हाचा. आम्ही नाशिकही जाऊन आलो. पण कालांतराने आम्ही मित्रमंडळी बसलो होतो. ट्रॅव्हल्सच होते सगळे. सगळे अनुभवी लोकं. मी 19 वर्षांनी केलेलं लहान मुलं त्यातल्या त्यांचा. तर बसले असताना तो विषय निघाला माझी थट्टा काही करत होते. त्यात एक समजूतदार चांगला होता. बाळू नाव होतं त्याचं. तर तो मला बोलला, की "रुपेश जाऊ दे, याचं काय मनावर घेऊ नको." तर एक गोष्ट बोलतो, की आपली गाडी आपण जी किती स्पीडला चालवतो, तू बोलतो 60-70 वगैरे. डबल स्पीडने चालू 160च्या स्पीडने चालू. पण आपली गाडी जिकडे बोलू आपण तिकडे थांबली पाहिजे. हा त्याचा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणजे मी तो डोक्यात ते ठेवलं, की जे बोलले ना, की ॲक्चुअली बरोबर होतं ते. गाडी आपली जिकडे पाहिजे तिकडे थांबली पाहिजे. पण मग मी त्या विषयी जे विचार केला पुढे एक पाऊल पुढे जाऊन मी असा विचार केला, की नाही आता ह्याच्यापुढे ना, की मी एवढं कॉन्सन्ट्रेट ठेवेल, की मला कोण येऊन ठोकणार असेल त्यातून मला कसं वाचवता येईल मला स्वतःला. कारण की लोकं बोलतात मला येऊन ठोकलं मी काय करू? असं नाही होत. त्यातून आपल्या कसं आपली थोडा बचाव करता ठीक आहे थोडंसं होऊ शकतं. पण आपला कसा आपला बचाव करत आहे. ह्या अनुषंगाने मी पुढे झाला. हा तो किस्सा होता त्याच्यातला एक मोठा. बाकी असे तर किस्से मी भरपूर डोळ्यांनी बघितले. पण माझ्या आयुष्यातला स्वतः पर्सनली माझ्याकडून जी घटना घडली तर हा एक किस्सा होता आणि भरपूर होता. आपण थोडासा आता थोडा वेळात आपलं बंधन असल्यामुळे मी थोडक्यात सांगितला तो. तर हा मी त्या अनुभवाने मग पुढे आलो. साधारणतः माझं 18-19 म्हणजे लायसन्स आलं तर 2-3 महिने 3-4 महिन्यांच्याच गोष्ट असेल. आणि आज माझं साधारण मी 40च्या आसपास म्हणजे 20 वर्ष पण 17, 18, 19, 20 वर्षाचा विषय. मग याच्यानंतर मी कधीही माझ्याकडून असं काही बोलतात ना, की काही चुकीचा प्रकार घडलाच गेला नाही आणि मी घडूही दिला नाही. मला भरपूर जण तो प्रयत्न केला तो बोलून, पण घडू दिला नाही. हा महत्त्वाचा भाग आयुष्यातला म्हणजे अनुभवातून मी चांगला घेतला. त्यामुळे मी तो अनुभव स्वतः नाही, पण आता मी जसं सांगितला किस्सा आणि आपण बघू दे त्याप्रमाणे आपण आपल्या परीने पुढे जायला पाहिजे. जनरेशनने पुढचे आपल्याला महत्वाचं आहे. त्यांनी भरपूर शिकलं पाहिजे. आणि ड्रायव्हिंगचे जे काही नियम आहेत आपल्याकडे भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही नियम आहेत, ते साधारणपणे सगळ्यांना माहिती असतातच. पण तरी पण जे नवीन शिकतात गाडी त्यांना बऱ्याच वेळेला माहिती नसतात. तर असे काही नियम आहेत जे जनरली लक्षात ठेवण्यासारखे आहेत. असे नियम तुम्हाला खरं सांगू का? आपल्या भारतामध्ये त्याचे नियम कुठे शिकवले जातात. मला माझा एक तो अजून एक किस्सा सांगायचा राहिला होता तसा, की माझा एक मित्र होता मुणगेकर म्हणून. तर त्याचं काय झालेलं मला काही माहिती नाही त्याचं जस्ट ओळख वगैरे आमच्याकडे यायचं त्याचं जे आमच्या शॉप होता आमच्याकडे एस-टी-डी नाही का पहिले एस-टी-डी असायची. तर तो मला बोलला, "रुपेश मला गाडी दे चालवता." आता येतो बोलल्यावर की म्हटलं ठीक आहे आणि माझ्यापेक्षा मोठा होता तो. म्हणजे तो साधारण 30च्या आसपासचा होता. येते बोलल्यावर मी चावी दिली. त्याने डायरेक्ट गाडी स्टार्ट केली आणि एका सोसायटीच्या आतमध्ये भिंत तोडून गाडी घुसवली. किंवा माझी. मी शॉकिंगच झाले एकदम. मग मी तेव्हापासून विश्वास पण ठेवणं बंद करून टाकला आणि बोललो,
मग त्याला त्यांनी सगळं दिलं, त्या सोसायटीची भिंत बांधून दिली, माझी गाडी भरून दिली. तो किस्सा पण एक महत्वाचा झाला. म्हणजे तो माझा काही संबंध नसशी किंवा काय, पण मी चावी दिली. म्हणून ह्या गोष्टीसाठी पण लय काळजी घेतली होती. खास करून आई-वडिलांनी, की मुलाला जर व्यवस्था आपल्या येते किंवा काय या सगळ्या गोष्टी असतील तर ठीक आहे. त्या भानगडीत पडू नये. तो माझ्यासाठी एक अनुभव अजून एक महत्त्वाचा ठरला, की मी चावी दिली त्याला. त्यामुळे ह्या गोष्टी आता तुम्ही काय बोलला त्या गोष्टीवरती विषय होता तो तुमचा, की स्टार्टिंग प्रश्न काय होता तुमचा? की आपले काय साधारण नियम काय आपण फॉलो केले पाहिजे? नियम फॉलो म्हणजे तेच मला म्हणायचं, की जसं आपल्या भारतात नियम नाहीये. तर तुम्ही जो प्रश्न विचारला, आपल्या भारतात असे म्हणजे महाराष्ट्रात, मी आपल्या भारताचं बोलत नाही, पण महाराष्ट्रात बोला. सध्या आपलं महाराष्ट्रापुरतं होते. असं नियम वगैरे काय बघायला गेलं तुम्ही आर-टी-बीटीला वगैरे तिकडे ट्राय केलं. तिकडे काही ते लोकं बघतात, हां, येते ना, ठीक आहे, चला 8 आकडा काढला, त्या आकडा काढला. ते बघितले, ठीक आहे, चला आणि होतं पास. पण माझ्याकडे जे लोकं येतात नंतर ते हां, आता ती सांगितलं, ते मी अनुभव घेतला आणि माझं असं म्हणणं होतं, की कोणी माझ्याकडे शिकायला आलं, मी त्याला सरळ बोलायचो, "बाबा पहिले ड्रायव्हिंग स्कूल लाव." ड्रायव्हिंग स्कूलमध्ये काही चुकीच्या गोष्टी करत नाही. कारण की आपल्याकडे जे आपल्याकडे आहेत म्हणजे एक्सेलेरेटर, ब्रेक, क्लच ते सगळं त्या बाजूच्या बसलेलं ड्रायव्हिंग स्कूलला त्याच्याकडे असतं. तो कोण रिस्क घेणार? एवढा झाला प्रकार बघितला. त्यामुळे मी तो सोडून टाकला विषय. त्यांना मग मी सगळ्यांना असंच गाईड करायला लागलो. बाहेरचं तर सोडा हो, माझा मोठा भाऊ. माझा मोठा भाऊ होता ना, त्याला गाडी यायची नाही. मी 98-99 ला शिकलो गाडी 99 ला. आणि तो 2006-2007 ला त्याने गाडी घेणार तो हां. मग मला बोलला, की "मला गाडी शिकव." म्हणलो, "बाबा, मी काही गाडी शिकवणार नाही. मी बंदच करून टाकलंय. माझ्या आयुष्यातला मोठा अनुभव मी घेतला. मला भानगड पडत नाही. तू एक काम कर, तू ड्रायव्हिंग क्लास लाव, तू शिकून ये, त्याच्यामध्ये हात करून दे." एका रात्रीमध्ये मी माझ्या भावाला शिकवलं. एका रात्रीत. ज्या दिवशी त्याची कार आली ना, त्या दिवशी बदलापूरवरून अ, वाशी रोड म्हणजे कठई नाका जो रोड आपण बोलतो आमचा. सिंगल नाही डबल रोड असा तो. मध्ये-मध्ये कुठे सिंगल असेल पट्टा. त्या रोड आणि त्याच्यानंतर बदलापूरवरून कल्याण. हे त्याला 2 राउंड दिले मोठे मारून. व्यवस्थितपणे शिकला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाडीने निघून गेला. आपल्याकडे रूल्स वगैरे असे नाहीयेत. पण त्यांनी जर ते बघितले व्यवस्थित, जसं आता आपण आज व्हिडिओ केलाय, तुम्ही ड्रायव्हिंग बद्दल. त्यांनी असे काही व्हिडिओ बघितलेत ना ड्रायव्हिंग बद्दल, ते त्याच्यात त्यांना चांगली माहिती भेटेल. असं तुम्हाला भेटत नाही. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आता मलाही माहिती आहे, मी कधी गेलो नाही, मग मला आयडिया नाही त्याच्याबद्दल. पण ड्रायव्हिंग स्कूलला पण बघा, तिकडे प्रोव्हिजन आहे. स्टार्टिंगला तुमच्या शिकण्यापासून ते तुमचं लर्निंग लायसन्स काढून द्यायचं, तुमचं परमनंट लायसन्स काढून द्यायचं. एवढं त्यांचं प्रोव्हिजन असतं. म्हणून मी त्यांना असं करून बोलतो, की तुम्ही तिकडे जा. इव्हन स्कूटी-बिटी बद्दल बोलतील तुम्ही. तर महिलांसाठी पण आता भरपूर स्कूटी ट्रेनर असतात. महिला शिकवणाऱ्या. तर ज्यांना सायकल येत नाही तेही अशी एवढ्या ॲडव्हान्समध्ये ते लोकं शिकवून देतात. त्यानंतर पुरुषांसाठी पण सगळ्या गोष्टी आहेत. रिक्षावाल्यांचा तर तो विषय कसा आहे, की ते मित्र फिरतात-फिरतात ते लोकं शिकतात आणि चालवतात. थोडेसे त्यांच्यात त्या भरपूर चुका आहेत ड्रायव्हिंगमध्ये. भयंकर चालवतात त्या गोष्टी. कुठेही भेटलं की लगेच घुसवतात. त्यांचा थोडासा विषय आपला रिक्षाचा तर आपण नको आता घेऊया. आपण रिक्षाचा आपण एक वेगळा बोलू. कारण रिक्षाचा भरपूर मोठा एपिसोड आहे. बाकी उरला विषय टू व्हीलर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर, स्कूटी आणि फोर व्हीलरचा विषय. तर आपण आता त्याच्याबद्दल बोलू. पण बघा आता तुम्ही बोलतात आहेत, की ॲक्सिडेंट म्हणजे शिकण्याचे नियम-बियम वगैरे. काही एवढे मोठे नियम नाहीत. तुम्ही थोडेसे नियम फॉलो केले ना, थोडंसं समजूतदारपणे व्यवस्थित विचार-विचार करून वगैरे आणि सगळे आपले टेन्शन बघा टेन्शनच कॉलने आयुष्याला पुरले. सगळ्यांना टेन्शन आहे. सगळ्यांना टेन्शन आहे आणि सगळ्या गोष्टी आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या गोष्टीचे. पण हा जो आपला तुम्ही जसं बोलला ड्रायव्हिंग हा भाग, आपल्या आयुष्यातला एक बोलतात ना आता काळाची गरज आहे. तुम्ही कुठेही जा बघा ना, भरपूर ठिकाणी त्या गाडी असली की तुमचं सोयीस्करपणे काम होतं. त्यामुळे तुम्हाला स्वतःलाही काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. बघा बेसिक गोष्ट तुम्ही पण रील्स-बिल्समध्ये बघा. नॉर्मली आपण Facebookला रील्स वगैरे बघतो. तुमची क्रॉसिंगला जास्त ॲक्सिडेंट होतात. म्हणजे तुम्ही स्वतः क्रॉस करा किंवा तुम्ही स्वतः जे जात असाल हायवेवरून सुसाट, तेव्हाही तो प्रकार होतो. तर साधारण तुमचं पहिली स्टेप अशी, की तुम्ही जर बाहेर पडलात घराच्या, जेव्हा तुम्ही कुठे क्रॉसिंग करत आहात, थोडा वेळ थांबा. बघा डबल माइंड होऊ नका. डबल डबल माइंड होऊ नका, की पटकन म्हणजे चला जाऊ की नको जाऊ हां, असं. जाऊ की नको असं डबल माइंड होऊ नका. ज्याला आपण म्हणतो ना, की आता एक शब्द मला चांगला भेटला नाही. द्विधा हां, मनस्थितीची होते. दुविधा परिस्थितीत जाऊ नका, की बाबा चल टाकू दे. कारण की तुम्ही टाकणार पण ब्रेक मारणार आणि मग ते काहीतरी चुकीचा प्रकार करणार. तर डबल माइंडेड होऊ नका. तुम्ही व्यवस्थित बघा. 5-10 सेकंद थांबा, 15 सेकंद थांबा. मी अक्षरशः उन्हामध्ये मला क्रॉस करायची आधी मी ऊन असेल, तरी पण मी थांबतो. काय मोठा आपण मोठा तीर मारतो क्रॉस करून एवढा घाई होतो. तर तिकडे थांबा, तिकडनं व्यवस्थित क्रॉस करून जा. आपण आता जेव्हा क्रॉस करतो नॉर्मली पहिली गाडी ते ह्या साईडने म्हणजे
आपण जर सरळ चाललो तर राईट साईडने पहिली गाडी येते, लेफ्ट साईड नंतर त्या साईडने येते. तर पहिले राईट साईडचं बघा, लेफ्ट साईड बघा, नॉर्मल गेली आहे, पटकन नजर मारून घेतल्याचे अंतर व्यवस्थित आहे, सफिशियंट आहे, तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. कारण की आपल्यामुळे कोणाला दुसराही त्रास होऊ नये आणि समजा दुसऱ्याने जरी त्याला थांबायला लागलं तर त्यांनी थोडीशी स्लो केली पाहिजे. एवढं इथपर्यंतच केलं पाहिजे. अर्जंट ब्रेक बिक मारून एवढं होऊ नये. तो तो एक विषय आला. त्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतः चालले आहात हायवेवरून, तर तुम्ही जेव्हा चौक येतो, जसं तुम्हाला बोललो क्रॉसिंग बिसिंग वगैरे, त्याच्या अगोदर पण तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचंच आहे. त्याची स्कूटी आहे. स्कूटीची स्पीड तुम्ही 50-60 पण मेंटेन ठेवा. बाईक आहे. जर लाईट बाईक असेल तर 60, 50-60, 70 आणि हेवी बाईक असेल तर 70-80. पण एवढ्या स्पीड मला वाटत नाही की आहे. हायवेपर्यंत असेल तर ठीक आहे. बाकीचं ते डिपेंड करतं लोकेशन काय. आणि तुम्हाला जेव्हा जो क्रॉसिंग वगैरे येतो, झेब्रा क्रॉसिंग होतं. झेब्रा क्रॉसिंग तुम्हाला भेटत नाही कुठे. झेब्रा जे लावले असतात ना, पण ते नाही भेटत. पण तुम्हाला कळतं, हो इकडे क्रॉसिंग दिसतं. तिकडे तुम्हाला एक्सिलेटर सोडला पाहिजे पहिले. कारण की तिकडे कोणी कधी येतं मध्ये. त्यामुळे तिकडे तुम्हाला एक्सिलेटर हात सोडायचा आहे, कमी करायचा आहे. म्हणजे तुम्ही ब्रेक नका मारू. ब्रेकवरती हात ठेवला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला काही अचानक झालं तर ब्रेक मारता आला पाहिजे. तो तिकडे एक विषय आहे. हेल्मेट बद्दल आहे. हेल्मेट तुम्ही नॉर्मली हाफ हेल्मेट भेटतात. जर भरपूर लोकांना कानाचा प्रॉब्लेम होतो, तर त्यांनी हाफ हेल्मेट घातले पाहिजे. जेणेकरून कान तुमची कव्हर न सवय झाली असेल तर विषय येतो. पण हेल्मेटमुळे काय होतं, भरपूर ऐकायला चालू होतं. तुमचं आरशात कंटिन्यू लक्ष पाहिजे. तुम्ही बघा म्हणजे ना, मी साधं तुम्हाला सांगतो, भरपूर लोकांनी जेव्हा कुठे प्रवास करत असतील ना, जास्तीत जास्त मी सांगतो, की ज्याला मी बोलतो आपण बोलू अर्धा पाऊण तास वगैरे ऐकतील. पण हे लोकं जर प्रवास करतात ना, एसटीने प्रवास करतात, आपल्या मुंबईच्या बीएसटीने प्रवास करतात. ह्यांनी ना त्यांना ऑब्झर्व्ह केलं पाहिजे असं. त्या बस ड्रायव्हर बस ड्रायव्हर ऑब्झर्व्ह केलं. त्यांचे बघा लक्ष ना आरशात एवढे आरसे दिले त्यांना. हे बघा माझ्या मोबाईल एवढासा आरसा दिलाय. पण ते एवढ्या आरशातून ते लोकं सगळं बघतात व्यवस्थित. त्यांचे ठीक आहे प्रशिक्षण पण तसं असतं. त्याबद्दल नाही. तो जो मुरली आहे तोच तिकडे जातो. तोच प्रशिक्षण घेऊन मग तोच पास होतो. जो एकदमच बोलतात ना, एकदम ऑलरेडी झालंय सगळं, तोच जातो. कच्चा खिलाडी तिकडे होतच नाही पास. तो माघारी येतो. त्यांच्या ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात वगैरे बसत असेल त्यांच्या काही नियमाप्रमाणे. पण त्या लोकांना ऑब्झर्व्ह करा. ते कशी चालवतात गाडी, कुठे कंट्रोल करतात, कुठे ब्रेक मारतात, कुठे हॉर्न मारतात. हॉर्न वगैरे करतात प्या, प्या, प्या एवढे वाजवतात ना, मला तेवढं इरिटेट होतं खरं सांगतो. आता त्या आरटीओने रूल्स काढले यांच्यासाठी, हॉर्न नॉट ओके प्लीज म्हणून. पहिले हॉर्न ओके प्लीज होतं, आता हॉर्न नॉट ओके प्लीज झाले. एवढे हॉर्न मारतात ते लोकं. काही गरज काहीच गरज नाही या गोष्टीची. महिलांसाठी पण तो विषय आहे, हाफ हेल्मेट घालून निघायचा. घाई गडबड करू नका. मुलांना घेऊन त्याला लहान मुलं आहेत, तर त्यांना पहिले थोडंसं त्यांना अ, म्हणजे बोलतात ना, की त्यांना ट्रेनिंग द्या किंवा सांगा व्यवस्थित शिकवा, की बाबा इकडे हात नको लावू, व्यवस्थित उभा राहा, घट्ट बघून राहा. ह्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत. त्या गोष्टी केल्या पाहिजे. सर पुढचा एक प्रश्न आहे, की आपण ड्रायव्हिंग हे आपलं पॅशन आहे म्हटलं तर आत्तापर्यंत आपण बाय रोड किती प्रवास केलेला आहे? म्हणजे कोणत्या-कोणत्या डेस्टिनेशनला किंवा कोणत्या स्टेटला, कोणत्या गावाला असा बाय रोड आपण प्रवास केलेला आहे आत्तापर्यंत? आणि किती कंटिन्यू किती तास केलेला आहे किंवा काय याबद्दल थोडंसं सांगा? बघा एक लक्षात घ्या. माझं मी ज्या ह्याच्यातून आलो, आमचं जे संस्कार घडले किंवा आम्हाला जे आमचं पालन-पोषण वगैरे झालं, आम्हाला जीवनाची गोष्ट सांगितली. आम्हाला फक्त मेहनत आणि सगळ्या गोष्टी म्हणजे मी अक्षरशः 10वी मध्ये 10वी झाल्यावरती बाहेर पडलो होतो. मोठ्या जागेतून अ, येतात थोडेसे 19-20 येतात गोष्टी. तर तेव्हापासून मी बाहेर पडलो. मेहनतीबद्दल मी मेहनतीला कधी घाबरलोच नाही. म्हणजे मी गोव्यावरून येऊन पण गोव्याला गेलो. गोव्यावरून येऊन पण गोव्याला गेलेलो. बाय रोड. बाय रोडच. म्हणजे माझं ट्रॅव्हल्सचं असं होतं ना, तर मी थांबायचो नाही. ड्रायव्हर आला तर ठीक, नाही आला तर आपण स्वतः निघून जायचो. कोण थांबणार? आपलं आपण थोडी 2 पैशाचं आपलं नुकसान करणार. त्यामुळे मी सगळ्या गोष्टीत पुढे असायचो. काही असेल नाहीतर नसेल. मी कोणाला थांबलो नाही. मी माझं ध्येय उद्दिष्ट मी हरवेळेस गाठत राहील. त्यामुळे मी आज म्हणजे करोडो किलोमीटर बोलतो. आता माझं थोडंसं फक्त आम्ही आता माझं लोकलमध्ये काम चालतं. ज्या प्रोफेशनमध्ये मी आहे, ह्या काही वर्षांपासून. तर त्याच्या अगोदर मी माझे प्रयत्न असायचे. आता मला भरपूर काम वगैरे, लोड वगैरे आहे म्हणून मी तो विषय घेत नाही आणि मला त्या भानगडीत पडत नाही. कारण की मला ते नुकसान नको वाटतं आणि मग नाही स्वतः करू मग आणि भरपूर गोष्टी दुर्लक्ष होतं. त्यामुळे मी आता करत वगैरे नाही. पण भयंकर म्हणजे बघा तुम्हाला सांगतो मी, सगळे ऑल ऑल स्टेट माझे तो ऑलमोस्ट फिरून झाले.
मी बाय कार सगळे पूर्ण स्टेटला जाऊन आलो. असे कुठचे स्टेट असे राहिले असे नाही राहिले. सगळीकडे जाऊन आलो. त्यामुळे भरपूर माझा प्रवास भयंकर झाला. बाय रोड म्हणजे बाय रोड. स्वतः ड्रायव्हिंग भरपूर. करत येस, भरपूर येस, येस. प्रवास येस, झालेला. येस. प्रश्न आणि त्यातनं जे अनुभव आले त्यातनं आज आपण ह्या स्टेपपर्यंत आलो, की आज आपण आपल्या प्रेक्षकांना काही मार्गदर्शन करू शकतोय, काही गाईडलाईन्स देऊ हो, शकतोय. भरपूर आहे मार्गदर्शन तसं. बघा आता कसं आहे का हर एका ठिकाणी वेगवेगळे प्रकार सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे समजवणं गरजेचं आहे सगळ्यांना. आता ॲक्सिडेंटचे प्रकार पण भरपूर होतात. बरोबर आहे. आता सिग्नल आहे बघा. आता ऑलमोस्ट सगळे सिग्नल यंत्रणा चालू आहे. लोकं अजूनही पाळत नाहीत. सिग्नल थांबले पाहिजे ना पाळत तुम्ही नाही. सिग्नलला. खरंच. तुम्हाला जर तुम्ही आलात एकदम ऐन टाईमाला सिग्नल लागतोय, तर तुम्हाला आरशात बघायचंय, हळूवार हात दाखवा किंवा अचानक तुम्हाला समोर आता प्राणी मात्राचा विषय आपल्या भारतात. मला किती लोकं माझ्यासमोर ॲक्सिडेंट झाले. पण त्यांना तो असा आला मध्ये, तो बैल आला मध्ये, तो कुत्रा आला. भारत देश आहे. या गोष्टी होत राहतात. कारण की आपल्याकडे तसं काही हे पण नाही. प्रोव्हिजन नाही केलं म्हणजे बोलतात ना, की हायवेवरून पटकन म्हणजे बाहेरून कोणीही प्राणी येऊ शकतात आणि प्राणी कसे सरपटणारे प्राणी ते येऊ शकतात. तुम्ही त्याला बाकीचे प्रोव्हिजन करू शकता. मोठे आहे, बैल-बिल आहे. बाकीचे येऊ शकतात आणि काही लोकं एकदम भावूक असतात. त्यांना छोटे-छोटे जीव पण लय महत्त्वाचे असतात. मी स्वतः किती प्रवास करताना साप वगैरे आले मध्ये मी स्वतः पट-बीट मारून गेलेलो आहे. मला अक्षरशः म्हणजे त्याचं तुम्ही छान केलं व्यवस्थित जीव पण वाचला आणि असं आम्हालाही भीती वाटली नाही. अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. पण तेव्हाही तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचे. जर तुम्ही टू व्हीलर चाललाय किंवा फोर व्हीलर बोला, मोठ्या बैल-बील वगैरे प्रकार बोलतो. तर तेव्हा तुम्हाला हळूवारपणे प्रिकॉशन्स घ्यायचे. "अरे, तो बैल लांब आहे, त्या साइडला आहे." असं नाही होत. बैल आहे, तो पटकन आला तर काय करणार तुम्ही? आणि त्यामुळे बरोबर. अर्जंट ब्रेक मारणार, पाठीमागून तुम्हाला आदळणार. नुकसान आहे सगळ्या गोष्टीचं. आदळलं तर तुमचं नुकसान आणि इव्हन बाईक आणि स्कूटीचं तर भयंकर नुकसान. तेव्हा तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्कूटी, बाईक चालवत असाल, तर तुम्हाला हात हात काढा ना वरती असा पाठीमागच्याला. पाठीमागचे हात वरती काढलात ना, तर तुम्हाला लगेच त्यांना पाठीमागच्याला कळतं, की बाबा हे मग अशा बघितलं मागे कोणती ट्रक-बिक आहे वगैरे. हात काढलात थोडासा आणि हळूवार ब्रेक मारा. अर्जंट ब्रेक नका मारू. जेणेकरून पाठीमागचे त्रास होणार नाही, प्रॉब्लेम होणार नाही. तो धडकणार नाही तुम्हाला. तर तिकडनं ती सुरुवात आहे. सिग्नलचं जसं तुम्हाला सांगितलं तसं. त्यानंतर सरळ चालला तुम्ही लेन पटकन तोडू नका. अशा भरपूर गोष्टी आहेत. म्हणून तुम्हाला बोललो तुमच्या एका एपिसोडमध्ये आपले हे होणार नाहीये. त्यातही आपल्याला तुम्हाला जसं तुम्हाला काय अनुभव असतील, ते तुम्ही विचारा. तर मी तशा प्रकारे तुम्हाला उत्तर देऊ शकतो. पण माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत. सगळी. ह्याबद्दल, ड्रायव्हिंगबद्दल पण माझं पॅशनच आहे. पहिल्यापासून भयंकर भरपूर पॅशन झालेलं आहे. आहे, अनुभव आहे अनुभव बऱ्याच भरपूर, वर्षांचा. भरपूर म्हणजे माझ्याकडे हे नाही अजून पण माझ्या 3-4 गोष्टी आहेत. अ, खतरो के खिलाडी आम्ही. ऑलराउंडर आहोत. आम्हाला बॉलिंग येते, बॅटिंग येते, फील्डिंग येते. वेळ पडली कीपर इंजर्ड झाला तर आम्ही कीपिंगही करू शकतो. त्यामुळे सगळीकडे फिट बसलो आम्ही. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण ड्रायव्हिंग बद्दल सरांकडनं बऱ्याचशा गोष्टी माहिती करून घेतल्या. ड्रायव्हिंग बद्दल अजूनही बरचसं बाकी आहे. तर आजच्या वेळेअभावी आपण इकडे थांबतोय आणि सरांना आपण एक लास्टला विचारूया, की एक आपल्या सगळ्या प्रेक्षकांना वन लाईनमध्ये तुम्ही एक काय सांगाल ड्रायव्हिंग बद्दल किंवा ड्रायव्हिंग करताना ज्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात, त्याच्याबद्दल एक वन लाईनमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि आपण आजचा हा व्हिडिओ इकडे थांबवू आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये सरांबरोबर अजून काही चर्चा करूया. तर आपल्याला वन लाईनमध्ये सर आपल्याला एक ड्रायव्हिंग बद्दल सांगतील, जे आपल्याला कायम लक्षात राहील सरांची गोष्ट अशी आपल्याला एक शेअर करतील सर. वन लाईन नाही टू लाईन घेतो. ओके. एक सांगतो मी, ही करंगळी आहे. या करंगळीची किंमत जेव्हा नसेल तेव्हा असेल. बरोबर. त्यामुळे आपलं आयुष्य आपल्याला बघा तुम्ही घरातून निघालात बाहेर, भांडणं होतात, वाद होतात, टेन्शन असतात, भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. आयुष्याभोवती हे अख्खं आयुष्य तुमचं प्रॉब्लेममध्येच जातं. 90% 10% फक्त आपल्याला व्यवस्थित आपल्या मनाप्रमाणे जगावं लागतं. त्यामुळे ह्या ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपले आई-वडील बघा आपण लहान असेल किंवा म्हणजे जसं आपण तरुण होतो, आपले आई-वडील आहेत आपल्या मागे. नंतर लग्न झालं तर आपले पत्नी, त्यानंतर मुलं. तर ह्या लोकांचा विचार करून पुढे गेलं पाहिजे आणि ह्यांना तर त्रास आहे तर आहे. पण तुम्हालाही आयुष्यभर ते दुखणं लागतं. एखादे तुमचं काही असं मोठा अपघात मोठं-मोठं झाला, अपघात झाले. तर मग तुम्हालाही भरपूर त्रास होतो ना त्या गोष्टीचा. तुम्हालाही दुखणं लागतं. कसं आहे, की उदाहरणं आहे म्हणजे दुसरं आपल्याला घडतं असं असं नका करू. तुम्ही बघा तुमच्यासमोर किती काय-काय गोष्टी घडतात. त्याच्याबरोबर बोल, नाही बाबा असं नाही केलं पाहिजे. तर आपण काय करतो तात्पुरतं अरे रे, असं झालं. नंतर मग ते विसरून जातो.
त्यामुळे स्वतःवर घडल्यावरती भरपूर लोकं लक्ष देतात असं नाही. आपलं आयुष्य आहे, मस्त मजेशीर जगा, मजेत राहून जगा, एन्जॉय करून जगा. ड्रायव्हिंगमध्ये पण मजा घ्या. बघा माझं पॅशन होतं म्हणून मी असं नाही गाडी भेटली सुसाट पळवली. असं नका करू. आपली आपली गरज आहे ती भागवा. तिकडे तुम्हाला रोड चांगला आहे, व्यवस्थित आहे, तिकडे तुम्ही पळू शकता व्यवस्थितपणे पण प्रिकॉशन्स घेऊनच. कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून तुमचं स्वतःचं व्यवस्थितपणे आपल्या मागे आपली पत्नी आहे, आपली आई आहे, आपले बाबा आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पुढे गेला. सो फ्रेंड्स, आज आपण इकडेच थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये सरांकडून अजून ड्रायव्हिंग बद्दल काही मार्गदर्शन घेऊया, काही इन्स्ट्रक्शन्स घेऊया आणि होप की तुम्ही सरांकडनं काहीतरी नवीन शिकाल. सरांनी जे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ते फॉलो कराल आणि सेफ ड्राईव्ह कराल आणि लाईफ एन्जॉय कराल. थँक यू.